मैदान हाय सोडत नाही तुमच्या विश्वासावर। मी एका शेतकऱ्याचं पोरगा आहे, ज्या बापानं स्वतः हातानं नांगूर वडल्याला त्याचं मी पोरगा आहे। ज्या आईनं 15 मसराच्या धारा काढल्या त्या आईच्या पोटातनं माझा जन्म झाला। मी यांचा वाईटपणा 40-45 वर्ष घेतोय जेवढ्यासाठी की सर्वसामान्य माणसावर चाललेला सोलापूर जिल्ह्यातला अन्याय निवारण करणारा कोणी तर धाडसानं पुढे येत नसेल तरीही चिकमौजा शाही पाटील तयार आहे। 40 वर्ष लढतोय मी हटलो नाही। पाडाय बघत्याती, माराय बघत्याती, खून करायच्या सुपाऱ्या दे माझ्या बघत्याती, पण ही डगणारे अवलाद नाही। ही अवलाद पुढे चालत राहणार आहे। तुम्ही तुमचा आशीर्वाद या ठिकाणी मला पाहिजे। पुन्हा हुकुमशाही निर्माण करायची आहे का? आता आमचा दोस्त संजय मामाचा जीवलग दोस्त, मामाचा जीवलग दोस्त उत्तमराव जानकर आणि माझा चेला माझा फोन केला, म्हणतो हॅलो गुरु कुठं आहे तुम्ही? आता घाल गुरुला डबऱ्यात कुठं तर मी तू नीट जगशील लागा। काय या भ्रमिष्ठासारखा वागलाय। 52 सालापासून सहकार म्हणजे शंकरराव मोहिते पाटलांच्या सुद्धा विचाराला विरोध करणारी एक चळवळ या माळशिरस तालुक्यात जिवंत आहे। निवडणुका हरल्या असतील, पण निवडणुका हरण्यामागचं गणित जनता नव्हतं, तर निवडणूक हरण्यामागचं अकलूजचं 50 बूथ कारणीभूत होत होतं। नाहीतर कधीच माळशिरस वाघमोड्या पाटलांनी तालुका ताब्यात घेतला असता ही कळलं सुद्धा नसतं। आज आपल्याला हेच करायचं आहे। काही हुकुमशाही प्रवृत्ती आहेत त्या पुन्हा आपल्याला आणायच्या नाही। माता भगिनी आपल्या रस्त्यानं निर्भीडपणानं चालल्या पाहिजे। आपल्या आया बहिणींना मोकळं चालता आलं पाहिजे। आपल्या शेतकऱ्यांना निर्भीडपणे जीवन जगता आलं पाहिजे। ज्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी मोटरसायकलवर फिरून शंकररावजी मोहिते पाटील, राखले, शिवदास कुंभार रस्त्यावर उडून त्या मार्खाने 2 साखर कारखाने उभा केले। कुक्कुटपालन आणली, जर्सी गाया आणल्या, बेंगलोरला जाव जिल्हा बघायला लागला। तांबडी जर्सी गाय कसली असती त्या तांदळवाडीला सहली जिल्ह्यात निघाल्या। मोहिते पाटलांनी जर्सी गाय आणली बघायचाला म्हणून। कुठं आहे तुमची जर्सी गाय? आता सहकार महर्षी निघून गेले, धारा काढून आमच्या आया बहिणी दमल्या आणि ह्यांनी मात्र दुधाचं असं वाटोळ करून टाकलं की लेकरा बाळाच्या तोंडात सुद्धा आया बहिणींनी दूध दिलं नाही चिपटभर, पण हे दूध नेऊन त्या मोहिते पाटला शिवामृतला घातलं। सगळं दूध बी गेलं, शिवामृत बी गेला, शेतकरी बी मातीमोल झाला आणि वर्ण अजूनही आम्ही एवढ्या मोठ्या संस्था उभा केल्या। कारखाना कर्जात फडणवीस साहेब पाया पडून गेल्या 2 महिन्यात 250 कोटी इकडं, 300 कोटी तिकडं। घरात बसून गुलाबाचं फूल सुद्धा देखणं कमी असतंय, पण ते रणजित दादा असा गुलाबाच्या फुलावनं गुलगुलो मोहिते पाटील आहे, गुलगुलो काय केले? आज तुम्ही या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांना भाजपच्या विरोधात उभा करताय आणि दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही तुमच्या आमदारकी हाय तशी ठेवताय। जर खऱ्या अर्थानं सहकार म्हणजे शंकररावजी मोहिते पाटलांचा घराणा तुमचा असेल तर पहिला आमदारकीचा राजीनामा द्या स्वाभिमानानं आणि मग निवडणूक लढवा। भाजपनं दिलेला पैसा, भाजपनं केलेली मदत, भाजपनं दिलेली आमदारकी अशी स्वतःकडे ठेवून घ्यायची
आणि वर्ण मात्र बोलायचं ते कशावर बोलायचं, जास्त बोलत नाही एवढंच सांगतो. उद्याची निवडणूक फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरांची नाही, उद्याची निवडणूक या माढा मतदारसंघातल्या शेतकऱ्याची, शेतमजुराची, गोरगरिबाची, दीनदलिताची, विद्यार्थ्याची, विद्यार्थी बहिणींची, सगळ्यांच्या स्वाभिमानाची ही निवडणूक आहे. आणि ही निवडणूक तुम्ही भरघोस मताने जिंकाल आणि कमळाच्या फुलावर भरभरून शिक्का मारून राजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्याल असं शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांचा एक लाडका आमदार मी आणि माझे नेते शिवाजीराव सावंत सर यांच्या वतीनं या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो. आणि असा मावळा भिडत होता किल्ल्यावर, ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आपल्याला शिकवण आहे. त्या शिकवणीनं हा माढा लोकसभे मतदारसंघाचा महायुतीचे उमेदवार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडून देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकानं तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे जसा लढले त्या पद्धतीने 8 दिवस ही लढाई खेळा आणि 3-4 लाख मताच्या फरकानं कमळ विजयी करून रणजितसिंह निंबाळकरांना आपण निवडून देऊया आणि दिल्लीच्या दरबाराला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी पाठवूया एवढं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.